रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट खूप मोठा, खूप सुंदर आणि खूप चांगला आणि खूप चांगल्या लोकेशनला आहे। ब्राह्मण शाळेच्या शेजारीच एक खरं आत्ताच 2 वर्षापूर्वी झालेलं कॉम्प्लेक्स आहे, जे ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला लोअर फ्लोअरला म्हणण्यापेक्षा जरा मधल्याच फ्लोअरला हा 746 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपला एक पझल कार पार्किंग मिळेल। ठाणा स्टेशनपासून पण जवळ आहे। घंटाळे लोकेशनला हा फ्लॅट आहे। फ्लॅट खूप अप्रतिम आणि नक्की चांगला मोठा आहे। ज्या मंडळींना ब्राह्मण शाळेच्या आजूबाजूला घर हवं आहे, घंटाळीला घर हवं आहे, त्यांच्यासाठी एक अनयूज अनटच असणारा उत्तम पर्याय आपण खरं आज दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जर तुम्ही बघितलं, फ्लॅटची ही बाल्कनी असणार आहे। या बाल्कनीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऊन मात्र आणि ऊन संध्याकाळचं ऊन आणि संध्याकाळची हवा तुम्हाला मिळणार आहे। खरंच ठाणा स्टेशनला ही रिडेव्हलपमेंट झालेली बिल्डिंग आहे, पण फ्लॅट बाकी खूप मोठा आहे। 746 तुम्हाला जाणवेल की हा फ्लॅट खरोखर 746 असू शकतो आहे, कारण की आता हा फ्लॅट नवा कोरा अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे। धूळ वगैरे आहे, थोडीशी स्वच्छता करावी लागेल, कारण इन्व्हेस्टरचा फ्लॅट असल्याकारणानं त्याच्यात तेवढं ते हे झालेलं नसणार आहे। जर तुम्ही घराच्या बाहेर पडलो तर घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे आणि आतमध्ये जाताना वेस्ट आहे, ईस्ट वेस्ट असणारा फ्लॅट आहे। जर तुम्ही ह्या लॉबीमध्ये आलो आपण तर ह्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक फ्लॅट आहे, तुम्हाला ह्या साईडला एक लिफ्ट दिले गेलेली असणार आहे। ह्या साईडला परत गेलं तर त्या साईडला एक फ्लॅट आहे आणि इथे टोटल 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहेत। एक शिडी तुम्हाला इथं मिळेल। खरं तर हाच आहे की एक शिडी आली म्हणजे तुमचा कार्पेट खूप मोठा नक्की होतो, 2 शिड्या आल्या म्हणजे कार्पेट छोटा होतो, कारण ती आता ती परिस्थिती तशीच आहे। नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो, जिथे जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथे डायनिंग स्पेसला मोठी जागा उपलब्ध असणार आहे। इथे स्विमिंग पूल, क्लब, जिम असल्या कोणत्याच गोष्टी नसणार आहेत। मेंटेनन्स 4000 रुपयेचा असणार आहे, म्हणजे शहरातलं घर असून तुम्हाला एवढा मोठा कार्पेट मिळून 4000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असणार आहे। बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे। आणि नंतर तुमचं इथे जर आपण आलो तर इथं सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला एक खरं बाल्कनी नक्की मिळते। नंतर जर आपण बघितलं तर बाहेर ह्या हॉलच्या ह्या साईडला जर आपण आलो, इकडनं आल्यानंतर तुम्हाला पुढे ज्यावेळेला येतो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरं अनयूज अनटच आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला खरं इथं मिळणार आहे, असे सुंदर चांगल्या पद्धतीचं। नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे गेल्यानंतर तुमचं ह्या साईडला एक बेडरूम आहे। ह्या बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी ह्या बेडरूमची साईज तुम्हाला मिळते, कारण नॉर्मली एवढं बेडरूमची साईज सध्या तरी मिळत नाही। पण हा जो बेडरूम आहे हा बेडरूम कॉमन बेडरूम आहे, पण कॉमन बेडरूमची साईज बाकी एक नंबर आहे, खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे। नंतर जर तुम्ही पुढे आला तर इथे तुम्हाला परत एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिले गेलेली असणार आहे। स्टँडिंग बाल्कनीमध्ये पुढं बघितलं तर बिल्डिंग दिसते, पण खाली बघितलं तर तुम्हाला मस्त आणि चांगल्या पद्धतीचं आंब्याचं झाड आहे, जे बहरलेलं आहे। या साईडला बघितलं नारळाची झाड आहे, पलीकडे बघितलं ती शाळा, ब्राह्मण शाळा तुम्हाला तुमच्या घराच्या ह्या अपोजिटलाच मिळणार आहे। अशा पद्धतीचं असं मोठं बेडरूम असणारं हा खरं अशा पद्धतीचं लेआउट आहे। आणि ह्या बेडरूममधनं जर मी बाहेर पडलो तर इकडे जर आपण आलो तर इथं तुम्हाला फ्रीज ठेवायला जागा आहे, आधी गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे आणि असं मोठं चांगल्या पद्धतीचं किचन मिळते। ह्या साईडलाच एक किचन आहे, ईस्ट फेसिंग करून तुमचं किचन असेल। ही जी किचनमध्ये असणारी जागा आहे ही पण जागा खरोखर खूप मोठी नक्की असणार आहे। इकडनं हवा येते। नंतर तुम्ही इथे आला तर तुम्हाला हे स्पेशल एक कपडे धुण्याचा सेक्शनच वेगळा दिलेला आहे। तुम्ही इथे सुंदर आणि चांगलं तर तुमचं सगळं इकडं जर वॉशिंग मशीन लावली आणि इकडे सगळे कपडे वगैरे सुकवायचं जरी तुम्ही प्रावधान सुविधा जर केली तर ह्या सगळ्या सुविधा इकडे होऊ शकतात। समोर मात्र बघितल्यानंतर ही जी तुम्हाला मी सांगितली ती शाळा, जी ब्राह्मण शाळा आहे, ती तुमच्या घरामधनं तुम्हाला एकदम क्लिअर दिसते आणि असे हिरवळ तुमच्या घरातनं मात्र तुम्हाला नक्की दिसेल। आता खरं तर हे जे घर आहे हे तुमचे घर सिटीमध्ये असल्याकारणानं, ठाणा स्टेशनपासून जवळ असल्याकारणानं हे घंटाळे वगैरे हे लोकेशन कसे ठाण्यातले नावाजलेले लोकेशन आहेत, लोकांना जवळच्या जवळ घर हवं असतं। नंतर हा तुमचा शेवटचा बेडरूम आहे। ह्या बेडरूमची साईज पण आहे ना, जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल्याची बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे। इकडे जर तुम्ही आलात तर इथं तुम्हाला परत समोर जे व्ह्यू तुम्हाला सांगितला त्या पद्धती ब्राह्मण शाळेचा व्ह्यू आहे किंवा झाडांचा व्ह्यू आहे। खाली जर बघितलं एक स्टँडिंग बाल्कनी आहे, पण तुम्हाला इथे थोडंसं चेंजेस करून ग्रिल वगैरे लावून ते सगळं हे तोडून थोडंसं पुढं मागं केलं तर हेही खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं असं नक्की होऊ शकतो। अशा पद्धतीचा हा पण एक बेडरूम खूप मोठा आहे। आधी तुम्हाला पश्चिम दिशेला ही खिडकी दिली, जेणेकरून तुमच्या घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन कंटिन्यू राहायला पाहिजे। तुम्हाला याच्यात आल्यावर सगळं काम करावं लागणार आहे। नंतर पुढे आलं तर एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट जगवार फिटिंग सहित असणारं सुंदर आणि चांगलं तुम्हाला इथे पण मिळणार आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा खूप सुंदर मोठा साईजचा फ्लॅट असणार आहे। जे मंडळी मोठ्या साईजचा फ्लॅट बघतायत, सिटीमध्ये फ्लॅट बघतायत, घंटाळीला फ्लॅट बघतायत, अनयूज अनटच फ्लॅट बघताय, ईस्ट वेस्ट घर फ्लॅट बघताय, बाल्कनी बघताय, तर त्यांच्यासाठी हा एक सुंदर आणि चांगला ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। राहिला प्रश्न आता किमतीचा, तर किंमत सांगताना आत्ता आपण सांगितलेली 1,80,00,000 रुपयाची या मालकाने ठरवलेली किंमत आहे।
मालकाचं म्हणणं आहे की बाबा एखाद्याला पसंत पडू दे, पेमेंटचं कसं असणार आहे, काय असणार आहे, त्या सगळा विचार होऊन त्याच्यात निगोशिएबल ठेवणार आहेत. म्हणजे 180 निगोशिएबल याची किंमत असेल. याच्यासोबत सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे कार पार्किंग आहे. त्याच्यानंतर 4,000 रुपये मेंटेनन्स पण असणार आहे. 180 प्लस स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन असणार आहे, पण 180मध्ये थोडंफार कमी होणार आहे. अशा पद्धतीचा जर कोणी ह्या शहरामध्ये घंटाळीमध्ये जर कोणाला घर हवं असेल तर हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. मी रोज दाखवायचं काम करतो, रोज काही ना काही चांगलं दाखवतो, जेणेकरून लोकांपर्यंत त्या चांगल्या गोष्टी पोहोचत राहाव्यात. कळत नकळत माझ्याकडनं पण काही चुका होत असतील, पण त्या सगळ्या चुका तुम्ही माझ्या पदरात घ्या. मी हे सगळ्यांना एवढीच हात जोडून नम्र विनंती करतो, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला व्ह्यूज करा, जेणेकरून आम्हाला कामामध्ये आमचा उत्साह तसाच राहील आणि तुमच्या पुढे आम्ही रोज येत राहू, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमच्याकडनं चांगल्या गोष्टी येत राहतील. तुमचा थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.